तर जे महाराष्ट्र भाव रोजच्या सारखं मी आणि गणेश चाललो टायपिंग आणि आज थोडं आम्हाला उशीर झाला होता कारण आज उठायला थोडं उशीर झालं होतं आणि हिंचा आल्याबरोबर क्रिकेट चालू आणि आता दोघं पण गप बसणार नाही चप्पल जळापासून मग रोज भेटायला पण आता आम्ही बसची वाट बघत होतो पण बस काय येत नव्हती आणि आज पहिल्या बस मध्ये जाणार कारण आज आम्हाला लय उशीर झाला तेवढ्याच बस आली होती रोजच्या सारखं या बस मध्ये पण लय गर्दी होती तरी पण आम्ही ह्याच गाडीत जाणार होतो सगळी परत दाबोदाबून मध्ये घालत होतो पण ह्यात आम्हाला का जागा होत नव्हती आणि आमचा परशा पण चालला होता पण परशा खाली उतरला कारमध्ये उभारला पण जागा नव्हती आणि परशाला एकट्याला सोडून गेले होते आणि आता आम्ही रिक्षात बसून जाणार होतो पण रिक्षामध्ये जास्त पॅसेंजर नव्हते पण आम्ही हा तेवढ्या बरोबर मध्ये बसतो पण रिक्षाचं मला का आम्हाला नेत नव्हतं कारण त्यांना अजून पॅसेंजर पाहिजे होते नंतर गाडी भरली आम्ही सगळेजण चाललो होतो नंतर सगळ्याला सोडलो कॉलेज पैसे आणि मी उतरलो आपल्या टायपिंग सेंटर आल्याबरोबर सर माझ्या हातात पेपर दिले आणि मी पहिल्या पॅसेज मध्ये नापास झालो त्यामुळे पहिला तर एबीसीडी लेसन मारून घेऊ नंतर पॅसेज मारल्यावर मला 36 मार्क टायपिंग करून जरा मी चालवतो आता स्टँड आणि आज तर स्टँडवर मोकार करते त्यामुळे पहिले तर मी स्टँड मध्ये बसलो स्टँड बसून आपले भाऊ लोक सगळे पबजी खेळत होते नंतर बसायला सगळेजण उठून बसले इथे तर लयच गर्दी होती पण आम्हाला जागा भेटते का नाही ते विचार येतो पण बॅग आम्ही खिडकीतून टाकलो त्यामुळे आमच्या शूटर कोणी बसलं नव्हतं आणि आम्ही एका सीटवर 3 जण बसलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तर भेटूया मित्रांनो उद्या ब्लॉग मध्ये.